अन्नत्याग उपोषणाचा शेवटगोड अरुण गायके यांचे उपोषण मागे. मौजे रेल तांडा कन्नड या संदर्भात अधिक माहिती अशी की डोंगरेश्वर महादेव मंदिराच्या जागेवर काही आदिवासी महिलांनी अतिक्रमण करून तिथे शेती करत होते आणि यासाठी मंदिर समितीने त्यांना सांगून देखील ऐकत नाहीत. हे पाहून समितीचे अध्यक्ष अरुण गायके रीतसर अर्ज करून काही दिवसांपूर्वी पोलीस प्रशासनाच्या मदतीने हे अतिक्रमण हटवले होते. मात्र पुन्हा काही दिवसांनी जिजाबाई सोनवणे आणि अजून 2 महिलांसह त्यांनी त्या जागेवर पेरणी केली आणि या संदर्भात अध्यक्ष अरुण गायके यांनी पुन्हा प्रशासनाला अर्ज देऊन अतिक्रमणधारकांना अतिक्रमण काढून टाकण्यासाठी विनंती केली. त्यावर तलाठी आणि सोनवणे ग्रामसेवक अभिजित हिंडे यांनी टाळाटाळ करून ठरल्याप्रमाणे अतिक्रमण काढले नाही. त्या अनुषंगाने अरुण गायके यांनी उपविभागीय कार्यालय कन्नड येथे जाऊन अन्नत्याग उपोषण करण्याचा निर्धार केला आणि त्यांनी रीतसर अर्ज देऊन दिनांक 18/8/2026 पासून उपोषण सुरू केले आणि त्यानंतर अधिकाऱ्यांनी त्यांची विनवणी केली. मात्र अतिक्रमण काढल्याशिवाय उपोषण सोडणार नाही हा निर्धार त्यांनी केला. त्यानंतर त्यांची शुगर 150 पर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे प्रशासन जागे झाले. सलग 3 दिवस सुट्ट्या असूनही शनिवारी नायब तहसीलदार दिलीप कुमार सोनवणे, कन्नडचे तलाठी दीपक केरंडे आणि श्री सोनवणे यांनी तिघांनी उपोषणस्थळी जाऊन श्री गायके यांना लेखी आश्वासन दिले आणि त्या संदर्भानुसार दिनांक 27/8/2026 रोजी सकाळी 11 वाजता अतिक्रमण काढण्याची तारीख निश्चित केली. दिनांक 17/8/2026 रोजी आदेश देऊनही अतिक्रमण काढण्याची कारवाई केली नाही, म्हणून ग्रामपंचायत अधिकारी आणि ग्राम महसूल अधिकारी यांची चौकशी केली जाईल अशी ग्वाही दिल्यानंतर समितीचे अध्यक्ष अरुण गायके यांनी आपले उपोषण मागे घेतले असे जाहीर केले. श्री नायब तहसीलदार दिलीप कुमार सोनवणे यांच्या हस्ते नारळपाणी देऊन उपोषणाचे आटोपते घेतले आणि यावेळी कार्यकर्त्यांनी जल्लोष करत हर हर महादेव अशा घोषणा दिल्या. यावेळी समितीचे उपाध्यक्ष आणि पत्रकार संघाचे अध्यक्ष विठ्ठल शिरसे, दिनकर जाधव, अशोक थेटे, बंडू मोरे, गौतम पठारे, अभिजित भोसले, अशोक बोडके, श्री राठोड आणि रेल आणि कनकावती नगर येथील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते आणि यावेळी मनसेचे सर्कल प्रमुख श्री दिनकर जाधव यांनी उपोषणकर्त्यास मोलाचे सहकार्य केले.